महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या इतिहासात प्रथमच लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या लोक अदालतीत 542 सेवा विषयक प्रकरणांपैकी 138 प्रकरणं निकाली काढण्यात आलेत। न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला फाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यात आला। महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीसाठी 3 पॅनल आयोजित करण्यात आले होते। पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, सेवानिवृत्त सदस्य ए.पी. कुढेकर, आर.बी. मलिक यांनी काम पाहिले। नितीन गद्रे, विजय कुमार, विजया चौहान, संदेश तडवी, आर.एम. कोलके आणि एम.बी. कदम यांनी सदस्य म्हणून काम पाहिले। अदालतीत बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मनसेकर यांनी तपासणी केली। या लोक अदालतीमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही खंडपीठातील 542 प्रकरणांपैकी 138 निकाली निघाली आहेत। यामध्ये मुंबई खंडपीठाच्या 238 प्रकरणांपैकी 39 तर नागपूर खंडपीठाच्या 150 पैकी 63 आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या 154 प्रकरणांपैकी 36 प्रकरणे निकाली काढण्यात आली। लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील सचिव यांच्यासह न्यायाधिकरणामधील सर्व अधिकारी कर्मचारी, मुख्य सादरकर्ता अधिकारी, न्यायाधिकरण बार असोसिएशनमधील सर्व वकील, शासनाचे सर्व नोडल अधिकारी यांनी सहकार्य केले।